ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात कल्याण पूर्वेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महावितरणच्या टाटा पॉवर येथील कार्यालयावर धडक दिली आहे। महावितरण विद्युत संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी टाटा पॉवर नाका येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता नरेंद्र धवळ यांची भेट घेत समस्या मांडल्या। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, शहर प्रमुख शरद पाटील, माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, गणपत घुगे, हेमंत चौधरी, जगदीश तरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सध्या पावसाचे दिवस असताना वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय। सडलेले खराब झालेले विद्युत पोल बदलणे, रस्त्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले विद्युत खांब त्वरित बदलणे, अनेक ठिकाणी डीपी तुटलेल्या आहेत, झाकणी तुटलेली आहेत, त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते। मुख्य रस्त्यांवर लाईटचे वायर लोंबकळत आहेत। नेहमी पूर्व सूचना न देता लाईट जाते। अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्यानं नागरिक मेटाकुटीला आलेत। वायर भूमिगत करणे याबाबत निश्चित धोरण नाही। लाईट गेल्यानंतर फोन केला असता फोन उचलला जात नाही, तसेच फोन लागला तर उत्तरे मिळत नाहीत। लाईट बिल ठेकेदाराकडून न येणे, ते लाईट बिल दुसऱ्याच्या घरात टाकणे, अनेक झाडांच्या फांद्या अजूनही विद्युत वायरमध्ये आहेत, यामुळे नेहमी स्पार्क होतो। झाडांच्या फांद्या तोडणे तसेच ताबडतोब उचलणे यासाठी ग्राहकांना विशेष मोबाईल नंबर मिळावा, अशा अनेक तक्रारी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या। या तक्रारी लवकरात लवकर दूर न केल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आलाय। लाडके पंतप्रधान यांनी अगदी मोठ्या गाजावाजा केला होता की स्मार्ट सिटी होणार, स्मार्ट सिटी होणार भारतामध्ये, त्यापैकी कल्याण सुद्धा स्मार्ट सिटी होणार होती। पण आज या स्मार्ट सिटीची तथाकथित त्यांनी जी सांगितली होती त्यापैकी त्याची अवस्था अशी होते की थोडासा वारा आला तरी लाईट जाते, म्हणजे 24 तास लाईट बंद होते। रस्त्यामध्ये खांब आहेत, खांबाच्या मधून रस्ता गेला अशी अवस्था गेल्या वर्षानुवर्ष तशीच आहे। सडलेले पोल जवळपास 100च्या आसपास आमचे सर्व पदाधिकारी निवेदन 100 सडलेले पोल ते कधी धोकादायक अवस्थेत खाली पडू शकतात। रस्त्यावर लटकणाऱ्या वायरी, मग ट्रॅफिकच्या एखादा मोठा उंच ट्रक गेला तरी त्या वर करायला लागतं, अशा प्रकारची अवस्था आणि भयानक बिल वाढलेले। त्याचं समर्पक उत्तर अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही, फक्त पॉलिसी डिसिजन आहे। पॉलिसी कोण ठरवते? सरकार ठरवते। लोकांना रोज दिवसातून एक वेळा तरी लाईट जातेच, आणि एखादा एक फिडर बंद झाला तर त्याच्यावर पर्याय व्यवस्था सुद्धा नाही, म्हणजे काही वेळा 24 तास लाईट नाहीये। लोकांनी तक्रार केल्यानंतर MACBच्या अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तर येत नाहीत। लाईट कधीपर्यंत येईल? वाढलेली बिल आहेत किंवा चुकीची बिल वारेमाप बिलं दिलेली आहेत, त्याची तक्रार करायला गेल्यानंतर तिथं तक्रारीचं व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही, आणि महिने असेच हे वाढवले जातात, एक तर रिडिंग घेत नाहीत। त्याच्यानंतर आता जो स्लॅब आहे, मागच्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या सरकारने हे केलेले लाईटची बिलं जवळपास 15 ते 20% वाढवलेली आहेत। लाईटमध्ये सुधारणा नाही, पण लाईटच्या बिलामध्ये सुधारणा होते, दरवर्षी वाढतच जात आहेत। कधी डिपॉझिट घेत आहेत, मनमानी चाललेलं आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिष्टमंडळ, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकारी अभियंता दवड साहेब यांना भेटलो, त्यांना सगळ्या तक्रारी सांगितलं, त्यांनी मिनिट्स तयार केलेले आहेत, आणि या सर्व तक्रारी प्रत्येक विभाग, खडेगोरले असेल, काठीमानवी असेल, वालदुनी असेल, तिसगाव असेल, कोळसेवाडी असेल, कल्याण पूर्वच्या संपूर्ण परिसरातला एकदा 8 दिवसामध्ये बदल होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। अगदी कंडक्टर बदलण्यापासून सर्व ते नाही झालं तर शिवसेनेच्या पद्धतीनेच आंदोलन कर, याची सूचना आम्ही त्यांना दिलेली, ते करतील, याच्यामध्ये सुधारणा होईल। वारंवार लाईट जाणार नाही याची खात्री त्यांनी दिली, तसं करतील, न केल्यास आम्ही आंदोलन करू। धन्यवाद। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।